समर्थांनी आरत्या रचल्या त्या कुठल्या काळात रचल्या आणि त्याच्या मागे त्यांचा काय हेतू होता? समर्थांनी आरत्या ज्या रचल्या त्या 12 ते 24 त्यांचं जे साधना काळ झाल्यानंतर भारत भ्रमण जेव्हा केलं, तेव्हा त्यांनी प्रत्येक क्षेत्रांना भेटी दिल्या. आणि मग त्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यावर त्यांना त्या इष्टदेवतेसमोर आपण उभं राहिल्यानंतर त्या इष्टदेवतेचा अवतार कशासाठी आहे, त्या इष्टदेवतेचं कार्य काय होतं, त्या इष्टदेवता ह्या कशासाठी, कोणत्या भक्तासाठी त्यांनी अवतार घेतला. कारण समाजाला पण जाग करायचं होतं ना. सगळा समाज जो होता तो निद्रिस्त होता आणि त्या समाजाला जर जाग करायचं असेल तर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये समतोल तयार करायला पाहिजे. आणि समतोल करण्यासाठी त्यांनी काही अभंग रचले, त्याच्याबरोबर ह्या आरत्या पण रचल्या. आणि मग या आरत्या त्या देवतेसमोर जाऊन म्हणायचे. त्यापैकी आता मला एक इथं मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो. एकतर अंधश्रद्धा निर्मूलन पण त्यांचं त्याच्यामध्ये होतं. म्हणजे एकनाथ महाराजांची जी भारुडं होती ती पण होती ना अशीच, की समाजातल्या त्या अंधश्रद्धा आहेत ना त्या झोडपून काढून अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठीच ते मोठं काम केलेलं आहे. तसंच समर्थांची सुद्धा अनेक भारुड आहेत आणि त्याचं पण समर्थांनी सुद्धा अंधश्रद्धेला कधीच थारा दिलेला नाही. तर मला ना लवथोती विक्राळ जी शंकराची आरती आहे त्या म्हणजे कशासाठी केला, त्यांचा हेतू काय, हा आपल्याला ह्या आरतीतून लक्षात येईल. की समर्थ जेव्हा जेजूरगड वरून निघाले आणि लवथोतेश्वराच्या मंदिरात आले, तर त्या दिवशी ते त्या मंदिरात राहिले आणि गावातली सगळी लोक त्या मंदिरात आली. एक कोणतरी साधू आलेत वगैरे असे, कारण समर्थांचा वेश पाहिला तर आणि तेजपुंज होते ते, त्यामुळं ते म्हणे इथेच संध्याकाळी असे पोचले ते. आणि सगळे गावातले लोक समर्थांना म्हणायला लागले की आज रात्री इथं राहू नका तुम्ही, कारण जे कोणी ह्या मंदिरात राहतं ना ते दुसऱ्या दिवशी जिवंत राहत नाही, तर तुम्ही अजिबात इथे झोपू नका. समर्थ म्हणाले नाही, मी इथेच झोपणार, या मंदिरातच मी झोपणार. आणि मग बिलकुलच ऐकायला तयार नाही. त्यामुळे गावकरी सगळे निघून गेले की ठीक आहे म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सगळं गाव म्हणजे लवकर उठून की आता हे जिवंत आहेत की नाही हे पाहायला आले, तर समर्थ मस्त शंकराची पूजा केलेली होती, त्या पिंडीची फुलं वाहिलेली होती आणि ही आरती त्यांनी त्यावेळेस रचली. लवथवती विक्राळ ब्रह्मांडे माळा विषे कंठ काळा. आणि मग त्याच्यानंतर हे गावकरी सगळे अचंबितच झाले की आजवर तर असा इतिहास आहे की इथं जो झोपलेला माणूस आहे तो हा कधीच जिवंत राहिलेला नाही, म्हणजे रात्रभर ज्या देवळामध्ये. मग ही अंधश्रद्धा होती की नाही. मग ही अंधश्रद्धा मोडण्यासाठी म्हणून समर्थांनी तिथे झोपले, तिथे जिवंत राहिले ते आणि तिथे त्यांनी लवथवती विक्राळ ही आरती लिहिली. अप्रतिम अर्थ आहे या आरतीचा. त्या आरतीचा अर्थ करायला बसलो तर एक पॉडकास्ट होईल आपल्याला. त्यामुळे आणि मग म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आहे आणि आरत्यांमागे 3 हेतू होते समर्थांचे. एक म्हणजे स्तुती, दुसरं म्हणजे प्रेम आणि तिसरं म्हणजे प्रसाद. म्हणजे तुम्ही प्रत्येक आरती जर समर्थांची पाहिली ना तर त्या त्या देवतेबद्दल म्हणजे समर्थांना हे मान्य आहे की सर्वत्र एकच अंतरात्मा आहे किंवा एकच परब्रह्म तत्व आहे, हे मान्य होतं. पण कुठं निर्गुण म्हणजे समर्थ हे आत्मसाक्षात्कारी होते म्हणून त्यांना ते मान्य होतं. पण सर्व समाज किंवा सर्व जनता तशी नाहीये ना. त्यांना पण भक्ती म्हणजे परमार्थाला लावायचं आहे त्यांना आणि त्यांना आपल्या धर्माच्या रक्षणासाठी पण उपयोगात आणायचं आहे, तर त्यांना आधी प्रपंच पण शिकवायला पाहिजे. नाहीतर तुम्ही प्रपंच सोडा आणि फक्त परमार्थ करा असं म्हटलं तर तयारच नाही. म्हणजे एकतर निघून जातील गंधबिंद फासून सगळं सोडून, कारण तो काळही असा होता की आपले सगळे जे सनातनी हिंदू क्षत्रिय जे होते ते सगळे मुसलमानांकडे कामाला होते. म्हणजे सगळ्यांमध्ये एवढं कॅलिबर होतं पण सगळं मुसलमानांसाठी ते काम करायचे. तर ते समर्थांना मोडून काढायचं होतं, महाराष्ट्र धर्मस्थापन करायचा होता. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांनी अनेक जनतेला सुद्धा म्हणजे महंत कशासाठी निर्माण केले. समर्थ ज्या ठिकाणी जायचे तिथे एक मठ तयार करायचे, तिथे मारुतीची स्थापना करायचे आणि मग तिथल्या म्हणजे तो मठ झाला त्यांचा आणि तिथे एक महंत नेमायचे. पण महंत नेमून नाही असं नुसतं, त्या महंतांना आचारसंहिता होती. त्या महंत कसे वागतायत याच्यावर त्यांचं बरोबर लक्ष होतं समर्थांचं.
आणि कुठलाही महंत कधीही चुकलेला नाही, कारण ते सगळे समर्थांचेच बरोबर. शिष्य होते ना. म्हणजे समर्थांचं चरित्र जर पाहिलं ना, तर एकही चूक नाहीये त्या चरित्रात. इतकं अप्रतिम चरित्र आहे. मग त्यांचे शिष्य, त्यांचे महंत म्हणजे चुकणारच नाही ना निवड कधीच. आणि मग तो मठ तयार करायचा. मग त्या मठाला एक आचारसंहिता असायची. मग तिथे काकड आरती असायची. मग मठामध्ये काकड आरती ही श्रीरामांचीच, जशी सज्जनगडला आता होते. हो. कारण समर्थांचे सद्गुरू हे श्रीराम होते. त्यामुळे पण त्यांनी समर्थांनी देवीची सुद्धा काकड आरती लिहिलेली आहे, शेजारती लिहिलेली आहे. कारण शेवटी शक्ती तुळजाभवानीची पण त्यांनी म्हणजे रामवरदायिनीवर त्यांचा खूप विश्वास होता, की ज्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना खूप सपोर्ट होता. तुळजाभवानी तुळजाभवानी. शक्ती स्वरूपात. त्यामुळे तिची सुद्धा समर्थांनी आरती केलेली आहे आणि त्यांची पण शेजारती केलेली आहे देवीची. अशा पद्धतीने समर्थांनी शक्तीची जास्त स्थापना किंवा शक्तीवर जास्त काम आरत्यांमधून केलेलं आहे. आणि मग दशावतारांवरच्या पण आरत्या केलेल्या आहेत. आणि ह्या कशासाठी केलेल्या आहेत, तर पहिलं आपण सांगितलं की त्यांनी स्तुती केलेली आहे, की अशी अशी लोक वागत होती. म्हणजे एक दैवी संस्कृती म्हणूयात, मनु संस्कृती आणि एक असुर संस्कृती अशी होती. आणि दरवेळेस काय व्हायचं, असुरांचं पारडं जड असायचं आणि दैवी गुण किंवा मनु संस्कृतीवाल्या लोकांना त्रास व्हायचा सगळा. आणि मग त्या त्या समाजामध्ये कोणीतरी एक असा म्हणजे काय म्हणतात त्याला, भक्त तयार व्हायचा. म्हणजे दशावतारामध्ये पण मत्स्य अवतार, मत्स्य पुराण आहे. हे सगळे दशावतार जर पाहिले तर त्याला प्रत्येकाला वराह अवतार, वराह पुराण आहे. आणि मग हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे सगळे जे असुर आहेत की नाही, त्यांचं त्यावेळेस प्राबल्य होतं. आणि मग त्यांचं प्राबल्य मोडून काढण्यासाठी जे भक्त तयार झाले, त्या भक्तांसाठी हे अवतार घेतले गेले. आणि मग समर्थांना हे सांगायचं होतं, की तुम्ही जर भक्ती केली तर नक्कीच देव तुमचा कैवार घेईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती, म्हणजे गीतेतलं वचन आहे त्याप्रमाणे. आणि मग देव तुमचा कैवार नक्की घेईल. तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याची भक्ती करा. आणि मग भक्ती मार्गाला लोकांनी लागावं. आणि त्यासाठी समर्थांनी त्या इष्टदेवतेची स्तुती करायला सुरुवात केली. आणि मग त्या स्तुतीमध्ये ह्या स्थानावर का आले, म्हणजे आता मणिमल्ल, म्हणजे आता जेजूरगडाचं उदाहरण घेतलं, खंडोबाची आरती घेतली, तर त्याच्यामध्ये मणी आणि मल्ल ह्या हे असुरांचा त्यांनी नाश केलेला आहे. किंवा कोल्हापूरच्या देवीची घेतली तर कोल्हासूर राक्षसाचा त्यांनी हे केलेला आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, नाश केलेला आहे. हा, तर अशा पद्धतीने ह्या प्रत्येक देवतेने केलेला पराक्रम हा त्या आरत्यांमधून मांडलेला आहे समर्थांनी. आणि मारुतीच्या ज्या आरत्या आहेत ना, त्याच्यामध्ये वीर रसाची प्रचंड, म्हणजे तुम्ही सत्राणे उड्डाणे हुंकारवदनी तुम्ही पाहिलं तर असं त्याच्यामध्ये असं लिहिलंय, की असे ब्रह्मांड काय म्हणतात त्याला, हादरली, थरथरली, अशा पद्धतीचं वीर रसाचं आहे. आणि मग ही झाली स्तुती. त्याच्यानंतर प्रेम म्हणजे काय, तर प्रत्येकाला आपल्या इष्टदेवतेबद्दल प्रेम वाटतं. आणि मग त्या प्रेमातून भक्ती निर्माण होते. आणि मग भक्ती मार्गातून खरं तर समर्थांना भक्ती मार्गच सांगितलेला आहे समर्थांनी. दासबोधाचा पहिला दशक, पहिला समास घेतला तर येथ बोलला विशद भक्ती मार्ग, म्हणजे भक्ती मार्गच समर्थांना करायचा होता. पण त्यांचं ते काय म्हणतात त्याला, त्यावेळची परिस्थिती पाहून त्यांनी राजकारण पण केलं, समाजकारण पण केलं आणि लोकजागृतीचं, लोकसंग्रहाचं खूप मोठं काम समर्थांनी केलेलं आहे. म्हणजे ते एकांतात पण असायचे आणि लोकांतात पण असायचे. आणि हेच मार्गदर्शन त्यांचं प्रत्येक महंताला होतं. आणि समर्थांचा प्रत्येक महंत सुद्धा समर्थान एवढाच सामर्थ्यवान झालेला आहे. म्हणून तर सद्गुरू म्हणतो ना आपण. गुरु आणि सद्गुरू मध्ये फरक काय असतो, तर गुरु हा त्याला जेवढी विद्या येते तेवढी देतो, पण गुरुला आपला शिष्य सरस झालेला पाहत नाही. पण सद्गुरू मात्र आपल्या शिष्याला आपल्यासारखाच बनवतो, म्हणजे सद्गुरू रूपच बनवतो. दुसरं झालं हेतू प्रेम. आणि तिसरं म्हणजे प्रसाद, म्हणजे की बाबा तू माझ्यावर करुणा कर, मी रामाचा दास आहे, मी तुझ्या इथं दर्शनाला आलेलो आहे, तर तू माझं हे मागणं म्हणजे काय, की बाबा मला म्हणजे नराचा नारायण होण्यासाठी जे मी केलेलं आहे ती मला ते कृपा कर, माझ्यावर करुणा कर आणि माझ्या रामदासांनी केलेली सेवा, दास्यभक्ती ही स्वीकार, अशा पद्धतीचं मागणं आहे. आता ह्या 3 हेतूंनी समर्थांनी आरत्या केलेल्या आहेत. आता ह्या आरत्या आपण पाहिल्यानं तर खूप वैदिक कालापासून आरतीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कसं, की पूर्वी म्हणजे पहिल्यांदा होम,
म्हणजे अग्नी स्वरूपात काय केलं तर होम यज्ञ वगैरे व्हायचे. आणि मग त्या यज्ञापासून काय झालं, पुढे एखादी मोठी गुहा असेल तर आतमध्ये एखादी छोटीशी मूर्ती असायची. आता त्या मूर्ती दिसायला तर पाहिजे, म्हणजे कारण पूर्वी तर निसर्गालाच देव मानायचे, म्हणजे समुद्राला देव मानायचे, सूर्याला. अजूनही सूर्याच्या पण आरत्या समर्थांनी केलेल्या आहेत, कारण सूर्यवंशातलेच होते समर्थ, त्यामुळे सूर्याची पण आरती केलेली आहे. आणि म्हणजे निसर्गाला देव मानायचे पूर्वी. मग हळूहळू काय झालं, होम यज्ञ याग झाले, म्हणजे अग्निस्वरूप ना ते, त्याला देव. मग नंतर एखाद्या गुहेमध्ये एखादी मूर्ती स्थापन केलेली आहे. आणि ती मूर्ती कशी आहे तर ध्यान मार्गात दिसलेली ती मूर्ती, त्याचं स्वरूप तशी निर्माण करून ती स्थापन केलेली आहे. मग आता त्या मूर्तीचं काहीतरी ते पूजा करणं, हे करणं, म्हणजे त्याला प्रसाद दाखवणं. अशा वेळेस अंधार ना गुहेमध्ये, म्हणून एक ज्योत पेटवली जायची. आणि मग त्या ज्योतीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की ही मूर्ती दिसते. आणि मग ती मूर्ती पूर्ण पाहण्यासाठी म्हणून ती आरती अशी ओवाळली, म्हणजे ते जे काही ज्योत लावायचे ती अशी ओवाळली जायची. अशा पद्धतीने सुरुवात आरतीची झाली असावी. किती छान कन्सेप्ट आहे. अशा पद्धतीने. आणि ह्या आरतीमध्ये सुद्धा कसं आहे की ते आपण जे सगळं वापरतो, म्हणजे आता त्याच्यानंतर बऱ्याच पद्धतीने सुधारणा होत आली आरतीमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय काय वापरतो तर पंचमहाभूतांचं त्याच्यामध्ये आहे की कापूर आहे. कापूर काय, पृथ्वी तत्वाचं स्वरूप आहे. म्हणजे पंचमहाभूतांची त्या आरतीमध्ये जी काय संकल्पना जी आहे ती आहे. त्याच्यानंतर आपण तूप, म्हणजे देवाच्या आरतीला इथं आपण आरती करतोय ती देवाची करतोय, त्याच्यामध्ये आपण तुपाचंच निरांजन लावतो. मग तूप म्हणजे काय, जल, पातळ असतं ना ते, जलतत्वाचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर ती ज्योत जी आहे ती अग्नितत्वाचं प्रतीक आहे. ती हलते, ज्योत हलते ना हे करताना, आरती करताना, ते वायू तत्वाचं प्रतीक आहे. अशा प्रकारे ही पंचमहाभूत जी आहेत ना, आणि त्या आरतीच्या वेळेस जी घंटानाद किंवा मृदुंग वाजवतात किंवा टाळ वाजवतात, हे आकाश तत्वाचं, कारण शब्द हा आकाशाचं गुण आहे. त्यामुळे हे सगळं पंचमहाभूतांचं त्या आरतीमध्ये असतं, म्हणजे ती संकल्पना आहे. आणि जेव्हा आपण आरती करतो ना, तेव्हा त्या आरतीमध्ये आपण म्हणतो की ज्योतीने तेजाची आरती, कुशलवरा, गीत रामायणातलं, की म्हणजे ते आत्मतत्व आहे. म्हणजे कुठलीही देवता जरी असली तरी ते परब्रह्म स्वरूपच आहे. पण सगुण रूपामध्ये आपण त्याची पूजा करतोय, कारण आपल्याला निर्गुण किंवा आत्मतत्वापर्यंत आपण पोचलेली माणसं नाही आहोत. मग त्या आत्मतत्वाची ह्या ज्योतीने आरती करायची, असं त्या आरती मागचं एक शास्त्र आहे की त्या आत्मतत्वाशी, म्हणजे बाहेरून दिसताना ही प्रक्रिया दिसते की आपण घड्याळाच्या क्लॉक वाईज आपण ती ज्योत फिरवतो आणि आरती करतो. म्हणजे बाह्य स्वरूपाने हे दिसत असलं तरी अंतरंगी काय असतं तर इष्टदैवत आणि जो पूजक असतो, म्हणजे जो आरती करतो ना, तो एकमेकांशी जोडला जातो. जीवशिवाचे मिलन जे आहे ते. आणि आरती जेव्हा आपण करतो ना, तेव्हा त्या इष्टदेवतेमधल्या ज्या सूक्ष्म लहरी आहेत त्या ह्या आपल्यापाशी येतात, म्हणजे त्या ज्योतीमध्ये पण येतात, कारण आपण पंचतत्वाचं स्वरूप पाहिलेलं ना, ज्योत म्हणजे अग्नितत्वाचं. आणि त्या वातावरणामध्ये ते व्हायब्रेशन तयार होतं. म्हणून आपण शेवटी बघा आरती घेतो आणि अशी करतो, म्हणजे त्या इष्टदेवतेकडून ज्या आपल्याला सूक्ष्म लहरी आलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचून, आणि आरती करून तुम्ही बाहेर पडलात ना की तुमचं मन अतिशय प्रसन्न असतं. का तर ह्या सगळ्या वातावरणाचा, त्या तत्वाचा आपल्यावर एक वेगळा परिणाम असतो. आणि मग आपण ते बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. अशा प्रकारे ह्या आरतीचा अर्थ आहे. म्हणजे संस्कृतमध्ये आरतीला काय म्हटलेलं आहे तर दुःख हरण करणे, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे म्हणून तर स्कंद पुराणात म्हटलेलं आहे की जर तुम्हाला मंत्र, कुठलेही शब्द म्हणता येत नसतील, कुठलंही काव्य म्हणजे आध्यात्मिक काही म्हणता येत नसेल, तर आरती मात्र जरूर तुम्ही हजर राहा, आरती करा, त्यामध्ये तुम्हाला सगळं पुण्य मिळेल. कारण आरती म्हणजे दुःख हरण करणार आहे. आणि त्यावेळेस जो झांजनाद केला जातो तो आकाशाचा आहे. अशा पद्धतीने त्या आरतीमध्ये व्हायब्रेशन्स ज्या निर्माण होतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. अशा पद्धतीने म्हणजे हा हेतू समर्थांचा त्या आरती लिहिण्यामागे असावा, असं एक ते लिहिताना एक लक्षात आलेलं आहे, म्हणून ते मांडावं असं वाटलं. अंजलीताई, तुम्ही हे पुस्तक लिहिलंय, खूप सुरेखच पुस्तक आहे. म्हणजे आता जस्ट मी बघितलं तर मला असं विचारायचंय की हे पुस्तक लिहिताना तुम्हाला असे काही वेगळे अनुभव आलेत का?
आलेत, नक्कीच आलेले आहेत. कारण पुस्तक काय आहे, संकलन केलेलंच होतं. मी फक्त आमचा एक श्री समर्थ रामदासी साहित्य म्हणून एक समूह आहे. त्याच्यावर समर्थांच्या सगळ्या साहित्याचा अभ्यास केला जातो म्हणा. हा पण अभ्यासरूपच लेखन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी ह्या आरत्यांवर लिहित होते आणि जवळ-जवळ 2 इन्सिडेन्सेस मला ह्याच्यामध्ये सांगावेसे वाटतात, की जवळ माझ्या 30-32 आरत्या लिहून झालेल्या होत्या ह्या समूहावर आणि दर गुरुवारी मला त्या समूहावर आरती लिहायची. म्हणजे मला आठवडाभर एका आरतीवर विचार करायला वेळ मिळायचा. आणि ती लिहिलेली आरती अशी खूप ठिकाणी जात असते ना, तशी ती आरती प्रज्ञाताई पुसदकर म्हणून नागपूरला आहेत. आता त्या नागपूरला, मी पुण्यात. त्यांना कोणीतरी पाठवली आणि मग त्यांचा मला एके दिवशी फोन आला, की "अंजली ताई तुम्ही आरत्यांवर लेखन करता का?" तर मी म्हटलं, "हो." म्हणजे एक अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करते. तर म्हणे, "नाही खूप छान लिहिलेलं आहे, तर आपण ह्या आरत्यांचं एक पुस्तक करूयात." तर मला तर काही पुस्तकांची म्हणजे हे काही कल्पनाच नाही किंवा हे अनुभव नाही, कल्पना नाही. कारण हे पुस्तक-बिस्तक करायचं तर खूप लांब. पहिल्या त्या 79 आरत्या लिहिणं हेच माझ्या दृष्टीने आव्हान होतं, की समर्थांनी लिहिलेल्या आरत्या, त्याचे शब्द आणि दरवेळेस मी आपली समर्थांना नमस्कार करायचे आणि सांगायचे, "समर्थ, तुम्हीच मला जी काही बुद्धी द्याल त्याप्रमाणे त्याचं लेखन होईल." आणि माझी बालबुद्धीच आहे. त्या बालबुद्धीप्रमाणे त्या आरत्यांचं लेखन झालं. आणि मग त्या मला म्हणाल्या, की आपण आपण करूयात पुस्तक. तुमच्या किती झाल्यात? अहो म्हटलं, "अजून निम्म्या आरत्या राहिलेल्या आहेत. 40 आरत्या, 79 आरत्या आहेत. तर निम्म्या आरत्या राहिलेल्या आहेत." तर त्या म्हणल्या, "नाही होऊन जाईल ना, बघा ना." आणि त्या म्हणाल्या, "नाही, आपण करू हे पुस्तक." आणि त्यांनी गडावर 5 जून समर्थ विद्यापीठाचा प्रशस्तीपत्रक वितरण समारंभ आहे. म्हणजे वेगळ्या-वेगळ्या परीक्षा असतात. त्या समारंभाचा कार्यक्रम असतो तिथे म्हणजे कॉन्व्होकेशन म्हणतो ना तसा. आणि त्यांनी ठरवून टाकलं 5 जूनला अंजलीताई आपल्याला हे पुस्तक प्रकाशन करायचंय. झालं. 40 आरत्या लिहायच्या होत्या मला आधी आणि मग मी आपली लिहायला बसायची. रोज नमस्कार करायचा समर्थांना आणि आरत्या लिहायच्या. आणि एका दिवसात मी 15 आरत्या लिहिल्या. अर्थ बापरे! हो, 15 आरत्या म्हणजे हे पण आचाट कार्य आहे की नाही. हो, मारुतीच्या खरंच आहे. वेगानेच ते हा पहिला अनुभव होता माझा. आणि नंतर मग अशा सगळ्या आरत्या लिहून झाल्या माझ्या. आम्ही डेडलाईन ठरवली होती. माझा एक मित्र आहे उल्हास रत्न पारखी. तो मदत करत होता, की हे सगळं मी त्याला पाठवायचं. मग तो वर्डमध्ये व्यवस्थित करायचा, पाहायचं सगळं. विद्याताईंनी पण खूप काम केलंय त्याच्यामध्ये. त्या पण सगळं बारीक-बारीक सगळं हे करायच्या. काना, मात्रा, ऱ्हस्व, दीर्घ सगळं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी आशीर्वचन पण ह्या पुस्तकात दिलेलं आहे. आणि मग सगळ्या आरत्या लिहून झाल्या आणि शेवटी वेदमातेची आरती आहे समर्थांच्या आरतीमध्ये. आणि त्या वेदमातेची आरती काही केल्या मला पटेना. पहिली 2 म्हणजे पहिलं कडवं आहे ना, ते शंकराचं वर्णन. किंवा हां आणि नंतरचं जे आहे ते शक्तीचं वर्णन आहे. आणि मग मी 2-3 जणांना विचारायचा प्रयत्न पण केला. राहिली होती ती एकच आरती. आणि ज्यांनी मला सांगितलं ना, ते मला काही त्या म्हणजे समर्थांनी लिहिलेल्या त्या शब्दाशी त्यांचं सांगितलेलं काही मला पटेना. मी म्हटलं हे काही बरोबर नाहीये म्हणजे ते काही तिथं मला फिट वाटेना. आणि मी म्हटलं बापरे! आता ही आरती राहिली, ही कधी होणार? आपल्याला तर डेडलाईन आहे. आणि एक दिवशी मी झोपले आणि मला एकदम जाग आली. म्हणजे असं म्हणजे लक्षात आलं, की ही अर्धनारी नटेश्वराची आरती आहे. म्हणजे भगवती माता म्हणजे. हो, हो. आणि मग मी उठले असेच 3-3:30 वाजले होते. म्हणजे काय म्हणतात ब्रह्ममुहूर्त म्हणतो ना तसा. ब्रह्ममुहूर्त. आणि मी पहिलं जाऊन ती आरती काढली आणि मग पाहिलं अरे म्हटलं हे तर पहिलं शंकराचं वर्णन आहे आणि खालच्या 2 ओव्या आहेत त्या शक्तीचं वर्णन आहे. अर्धनारी नटेश्वराचं आहे. मी लगेच तिथं अर्धनारी नटेश्वर वगैरे लिहिलं आणि म्हटलं बस आता आपण उद्या म्हणजे उठल्यावर शांतपणे आपण त्याचे अर्थविर्थ पाहू. माझ्याकडं शब्दार्थांचं पुस्तक पण आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी माझी ती आरती तयार झाली. आणि म्हणजे मी ते आठवल्यावर मी झोपले. नंतर दुसऱ्या दिवशी ती आरती लिहिली आणि मग मला असं हुश्श वाटलं, की अरे, म्हणजे प्रत्यक्ष समर्थ पण पाठीशी आहेत. हा अनुभव म्हणजे आरत्या लिहिताना तर मी किती वेळा घेतलाय हा अनुभव, की आपल्याला काहीतरी स्फुरतं ही त्यांची शक्ती आहे. असे अनुभव. प्रत्येक गोष्टीचं शेवटी करता हो, करावी हो. तर आणि गुरुच असतात. गुरु आणि नंतर शेवटी गडावर या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे केवढा माणूस छोटा आणि म्हणजे सद्गुरू किती उचलून धरतात. उचलून धरतात आणि ज्यांच्याकडनं जे कार्य करायचं करून घ्यायचं असतं, असतं ना, तेच कार्य. बरोबर करून आणि मला घेतात. त्या दिवशी अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं, की प्रत्यक्ष गडावर आपलं आरतीचं पुस्तकाचं प्रकाशन व्हावं. म्हणजे कुठे
माझ्या कल्पना पण नव्हती की ह्या आरत्या आपण लिहितोय, याचं पुस्तक होईल, याचं प्रकाशन होईल. म्हणजे समर्थांची कृपा होती, समर्थांची इच्छा होती, म्हणून त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलं असं. पण खूपच सुंदर मला अनुभव आलेला आहे तो आरत्या लिहिताना आहे. ललिताई, आज एक वेगळा विषय घेऊन तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला वेगळी काही माहिती सांगितलीत. मला वाटतं नवीन पिढीला या गोष्टी नाही येत माहितीत. मी अगदी अजून सांगेन, त्यांचं पुस्तकही आहे, ते तुम्ही वाचून माहिती मिळवण्याचा तरी प्रयत्न करा. आपला इतिहास काय आहे किंवा या सगळ्या गोष्टींच्या मागे समर्थ रामदास स्वामींना नक्की काय सांगायचं होतं, वाचायला सुरुवात केली तर ते बसलेच सांगायला आपल्याला. फक्त आपल्याकडनं सुरुवात होणं गरजेचं असतं. अंजलीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही ह्या पॉडकास्टसाठी संधी दिली, बोलवून हा विषय दिला, त्याबद्दल आभारी आहे मी तुमची.